आता श्री साई सच्चरित अध्याय 14वा ओवी 55। ऐसेची आत्मैक्य विज्ञान न लगे अन्य प्रतिपादन आत्मा सर्वा भूती परिपूर्ण रूप विहीन सर्वथा विपरीत अध्यायारोप निमित्त तेने भ्रमित सर्वदा चित्त जन्म मरणादी दुःखे अनुभवित प्राणी दुश्चित सर्वदा त्यागुनी नाम उपाधी विशुद्ध विज्ञान रूप साधी ऐशिया सिद्धासी मायान बाधी निजानंदीरत सदा ऐशिया स्थितीचे उदाहरण मृत्तिमंत श्री साईंचे चरण भाग्य लाभले जया दर्शन धन्य जनम ऐसे चंद्र उदकी दिसे स्थित परितो जैसा उदकातीत संत तैसेची भक्त परिवेष्टित वस्तुता अलिप्त तयासी दिसे जरी परिवारीला भक्ती परीन कोठेही असक्ती स्वस्वरूपी चित्तवृत्ती दृश्य निवृत्ती सदा ऐसे साधू संत जयाच्या बोलात वर्ते भगवंत काहीन अप्राप्य तया विश्वात काहीन अज्ञात तया ते उपदेश देती आणि घेती ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती परी उपदेशा सवे अनुभूती दोन्ही हाती ते विराळा उपदेश देती आन घेती ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती परी उपदेशा सवे अनुभूती देती हाती ते विरळा पुरे आता हे पूर्व वर्णन करू मुख्य कथावतरण तदर्थी श्रोते सोत्कंठपूर्ण प्रश्रवण संपन्न होत मोगलाई नांदेड शहरी पारशी एक प्रख्यात व्यापारी धार्मिक लोकप्रिय भारी नाम निर्धारी रतनजी धन संपदेचे पसारे गाड्या घोडे शेते शिवारे वाडी यांची मुक्त द्वारे विनमुख माघारे नच कोणी ऐसे बाह्यता आनंद सागरी डुंबत आसता अहोरात्री अंतरी दुर्धर चिंता मगरी सदैव घेरी शिटिते हेतो ईश्वरी सूत्रची पाही
निर्भेळ सौख्य कुणाही कोणास काही हुरूर राही पाठीशी कोणी म्हणेल मीच मोठा सर्वैश्वर्य मीच लाठा चालू लागेल उफराटा नसता ताठा भरेल निर्व्यंगत्वा लागेल दृष्ट लवव्यंगत्वाचे गाल बोट परमेष्टी स्वकरेच फासी यथेष्ट ऐसे हे स्पष्ट वाटते रतनजी धनकन संपन्न आलिया गेलिया घालिया अन्न दीनांचे विच्छिन्न करी दैन्य प्रसन्न सर्वदा एवम शेटजी सुखात होते घेतले जरी हे जगाची चित्ते तरी ते वित्ताचे सौख्य विफलते पुत्र ही नाते सर्वथा कन्या संपत्तीचा पसारा एका मागून एक बारा कोठूनी लाभेल सुखाचा वारा मनासी थारा कैचा त्या प्रेमाविन हरी कीर्तन तालस्वरावीन गायन यज्ञोपवीतावीन ब्राह्मण शोभा कवन तयाची आहे सकल कला प्रवीण नाही सारासार ज्ञान भूत दयाहीन आचर संपन्न शोभा कवन तयाची भाळी टिळे गोपी चंदन गळा तुळशी माळा भूषण जिव्हा करी संत विडंबन शोभा कवन तयाची अनुतापावीन तीर्थाटन गळसरीवीन अलंकरण पुत्रावीन ग्रस्त सदन शोभा कवन तयाची एकतरी सुपुत्र संतान देईल काय नारायण हेची तया अनुदिन चिंतन निश्चिंत मन होईना तेने शेटजी सदा खिन्न गोडन लागे अन्नपान मनी रात्रंदीन दीन उद्विग्न चिंता मग्न सर्वथा देवा माझा एवढा कलंक दुनी कीजे मज निष्कलंक देई वंशा आधार एक लज्जा राख प्रभुराया दास गणुवर मोठी भक्ती जीवीचे हार्द्र तया निवेदिती
ते म्हणती जा शिरडी प्रति मने सीत इच्छित पावसी. घेई बाबांचे दर्शन चरण तयांचे वंदून करी साध्यंत गुह्य निवेदन. आशीर्वचन देतील जा होईल तुझे कल्याण. अतर्क्य बाबांचे विंदान. जाई तयाशी अनन्य शरण कृत कल्याण होशील. मनास मानवला विचार रतन जीचा झाला निर्धार. काही दिन लोटियावर पातले शिर्डीवर रतनजी. गेले दर्शना मस्जिदीची. घातले लोटांगण साई पदासी. पाहुनी महाराज पुण्य राशी. प्रेम तयासी लोटले. करंड फुलांचा सोडीला. सुमन हार काढूनी घेतला. प्रेमे बाबांच्या गळा घातला. फलभार समर्पिला चरणाते. होऊनिया अति विनीत रतनजी. अत्यादर युक्त बाबापाशी जाऊनी बैसत प्रार्थना करीत ती परीसा. जन पडता महत संकटी. येती आपुल्या पाया निकटी. बाबा रक्षिती उठाउठी. म्या हे गोष्टी ऐकिली. म्हणून इथवर आलो भेटी. धरोनी मोठी उत्कंठा पोटी. सादर करीतो चरण संपुटी. परतन लोटी महाराजा. मग म्हणती बाबा तयासी. येता आज येसी देकाय मज दक्षिणा देशी. मग तू होसी कृतार्थ. येता कोणीही दर्शनासी. लागता चरण वंदावयासी. आसो हिंदू यवन वा पारसी. दक्षिणा त्या पासी मागत. ती तरी काय थोडकी रुपये 1-2 वा पंचकंडी. मागत शस्त्र लक्ष कोडी. स्वच्छा परवडी दक्षिणा. दिदली तरी अनिक आना. संपली म्हणता उसनी घ्याना. जेव्हा कोठे उसनी मिळेना. तेव्हा मग याचना थांबवीत. अनिक तया भक्ता म्हणत. फिकीर न करी जायत किंचित. दीन तुझला रुपये मी मस्त. बैसे तू निश्चिंत मजपाशी.
दुनिया में किसी किसी का कोई है और किसी का कोई है, अपना तो यहाँ कोई नहीं है, अपना अल्लाह ही अल्लाह अल्लाह है, अपना अपना अल्लाह ही अल्लाह अल्लाह। करी जो मज मज जीव प्राण, ऐसी याचीच मजवान, तो देता एक मज एक गुण, देतो मी शतगुण शतगुण तयासी। असे ना मोठा लक्षाधीश, तयास ही दक्षिणा मागावयास, निर्धना घरी घरी जावयास, करीत आज्ञेस महाराज। मोठा धनाढ्य अथवा रंक, गरीब दुर्बळ अथवा खंक, एक उनावा एक अधिक नाही, ठाऊक ठाऊक साईस। वंदुनिया आज्ञा शिरी, निरभिमान होऊनी अंतरी, बाबा लागी याचना करी, जाऊनी घरी घरी गरिबांच्या। तरी या पोटी हाच सारांश, दक्षिणेचे करुणी मीश, बाबा शिकवित निज भक्तास, वयास सलीनता। उपजेल कोणासी ऐशी शंका, साधूस तो पाहिजे धन का, यदर्थी विचार करिता निका। साई जरी पूर्ण काम, दक्षिणेचे काय काम, कैसा असेल तो निष्काम, भक्तासी दाम मागे जो। जयाशी गारानी हिरा, ताम्र नाणेवा स्वर्ण मोहरा, एकाची परिणामाचा विकरा, तो का निष्करा पसरितो। उदर पुत्यर्थ मागती भिक्षा, वैराग्याची वरिली दक्षात, या विरक्ता निरपेक्षा। काय अपेक्षा दक्षिणेची, अष्टसिद्धी जोडिल्या करी, जयाचे सदा तिष्ठती द्वारी, नवनिधी जयाचे आज्ञाधारी, तया का लाचारी द्रव्यार्थ। ऐहिकावरी मारुनी लाथ, आमुष्कीना न ढुंकून पाहात, ऐसे जे सम्यकदर्शी विरक्त धन, किमर्थ तयाना। जे संत साधू सज्जन, जे उत्तम श्लोक परायण, भक्त कल्याण जयांचे जीवन, तयासी धन का व्हावे, साधूशी किमर्थ व्हावी दक्षिणा, तयानी असावे निरीच्छ मना, फकीर होऊनी लोभ सुटेना, नित्य आराधना पैशाची।
प्रथम दर्शना घेती दक्षिणा पुनर्दर्शना मागती दक्षिणा निरोप घेता ना दक्षिणा क्षणोक्षणी क्षणी हे काय. हरिओम.